सिया गोयल पेक्षाही डेंजर. नर्स पत्नीने पतीच्या सलाईन मध्ये टाकलं टॉयलेट क्लीनर. पहिल्यांदा छतावरून ढकललं, नंतर सलाईन मधून विष देऊन संपवलं. ती नर्स होती जी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी शपथ घेऊन या क्षेत्रात आली होती. पण त्याच हातांनी तिने आपल्या पतीच्या शरीरात विषाची सुई टोचली. विचार करा मंडळी, तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती आहात, तुमच्या डोळ्यासमोर तुमची पत्नी उभी आहे, तुम्हाला वाटते ती तुम्हाला वाचवेल, पण ती तुम्हाला मृत्यूच्या दारात ढकलते. सिया गोयल प्रकरण संपूर्ण भारत अगोदरच हादरलेला असताना आता तेलंगातून आलेली ही बातमी तुम्हाला हादरून सोडेल. पतीला मारण्यासाठी केवळ एकच प्रयत्न नाही, तर चक्क दोनदा हत्या करण्याचा क्रूर प्लॅन केला. काय होतं त्या नर्सच्या मनात, आजच्या या आपल्या स्पेशल रिपोर्टमध्ये बघणार आहोत. अशा क्रूर नर्सची कहाणी जिने प्रेमासाठी केला आपल्या पतीचा दैंड. प्रशांत 35 वर्षाचा एक सामान्य मध्यमवर्गीय तरुण. हाच प्रशांत तिचा नवरा होता. संसाराची गाडी चालवण्यासाठी तो आखाती देशात गेला होता. तिथे घाम गाळून त्याने पैसे कमावले. त्याचं स्वप्न होतं परत आल्यावर संध्यासोबत सुखाने राहायचं. पण जेव्हा तो भारतात परतला तेव्हा त्याला घरच्या उंबरठ्यावर स्वागत नाही, तर एक भयानक सत्याचा सामना करावा लागला. संध्या जी एक नर्स म्हणून काम करत होती. तिने अनिल नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध जोडून आले होते आणि हे दोघं अफेअरमध्ये होते. प्रशांतला हे कळले आणि घरात रोजचे भांडण सुरू झाले. संध्यासाठी प्रशांत आता अडथळा बांधला होता. प्रेम संबंध त्यांच्या अगोदर असल्यामुळे संध्याने आपल्या प्रियकरासोबत मिळून प्रशांतला कायमचा संपवण्याचा घाट घातला. हे प्रेम होतं की स्वार्थ, आणि एका नर्सला इतकी क्रूरता सुचते कशी, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ह्या दोघांना बरोबर प्लॅन केला. कशा प्रकारे प्लॅन आखला, हा बाहेर देशात गेल्यानंतर ही जी नर्स होती हिचे प्रेम संबंध आपल्या स्टाफ सोबत जुळून आली. मग येते 29 जूनची ती रात्र. कट रचला होता अगोदरच. अनिल आणि त्याचा मित्र पूर्ण तयारीशी आले होते. प्रशांतला गोड बोलून दारू पाजली गेली आणि त्याला एका इमारतीच्या गच्चीवर नेलं. हे सगळं संध्याच्या इशाऱ्यावर सुरू होतं. अचानक अनिल आणि त्याच्या मित्राने प्रशांतला मागून पकडलं आणि गच्चीवरून खाली फेकून दिलं. त्यांना वाटलं काम तमाम झालं. प्रशांत रक्ताच्या थाळ्यात पडला होता. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. प्रशांत जिवंत होता, पण संध्याचं डोकं अजूनही शांत होतं. तिने पुढचा प्लॅन सुरू केला. प्रशांतला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये गेली, पण एका हॉस्पिटलमध्ये नाही तर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते त्याला फिरवत राहिली, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. आता खरी भीती सुरू झाली होती, कारण ह्यांना अगोदर जो प्लॅन केला होता तो प्लॅन त्यांचा फसला होता. कारण त्यांना वाटलं आता गच्चीवरून खाली फेकून दिलं तर हे काय वाचत नाही, परंतु सुदैवानं तो वाचला गेला. तो रक्ताच्या थारोळ्यात होता, परंतु त्याला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नाहीत तर असे फिरवित राहिले. कारण एकच होतं की त्याला संपवायचं, कारण की जेवढं रक्त जाईल तेवढ्या लवकर ते उरी जाईल, असं त्यांचा गट होता. पण एवढं सगळं करून पण आता तिला भीती वाटू लागली की आता सगळा जर गेम उघड झाला, हे जर वाचलं तर आपलं काही खरं नाही. आता खरी भीती तिची सुरू झाली होती. प्रशांत जिवंत होता, पण त्याला वाचवण्यासाठी आता संध्याच डॉक्टर बनली होती. संध्याला माहिती होतं की रुग्ण कशा प्रकारे मेला तर तो नैसर्गिक मृत्यू वाटू शकतो. त्याने अनिल सोबत मिळून रुग्णालयात त्याला मारण्याचा प्लॅन केला. शांतपणे जेव्हा प्रशांत अर्धवट शुद्धीत होता, संध्याने आपल्या नर्सच्या ज्ञानाचा वापर केला. तिने सिरीजमध्ये टॉयलेट क्लीनर आणि भूल देणारे औषध घेतलं. सलाईनच्या पाईपमध्ये ते इंजेक्ट केलं. टॉयलेट क्लीनर शरीरात गेल्यावर जो काही त्रास झाला असेल तो शब्दाच्या पलीकडचाच आहे. प्रशांतने तडफडून प्राण सोडले. एका पत्नीने नवऱ्याला तर एका नर्सने रुग्णाला मारलं होतं. पण म्हणतात ना, खुनी कितीही हुशार असला तरी पुरावा मागे सोडून जातोच. डॉक्टरांना मृत्यूचा संशय आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जेव्हा धक्कादायक माहिती समोर आली की रक्ताऐवजी शरीरात रसायने सोडली होती, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी जेव्हा संध्याची कुसून चौकशी केली तेव्हा तिने सगळा गुन्हा कबूल केला. तिचे ते निडर उत्तर पाहून पोलीस थक्क झाले होते. आज हे तिघे गाजाड आहे. समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा करून गेले आहेत की विश्वास कोणावर ठेवावा, जो आपल्या सोबत राहतो की जो आपल्या रक्ताचा आहे. तुम्हाला काय वाटतं, संध्याला कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, आपण बाहेरच्या जगाशी लढतो, पण जेव्हा आपल्या सर्वात जवळचा माणूस आपला शत्रू बनतो तेव्हा आपण कुठे जाणार, हा प्रश्न उपस्थित होतो. संध्याने केवळ नवऱ्याला नाही तर विश्वासाच्या नावाखाली पूर्ण व्यवस्थेला
धक्का दिला आहे. जेव्हा एक सेविका, एक नर्स भक्षक बनते, तेव्हा समाजातील सुरक्षितेची व्याख्याच बदलून जाते. आजकाल गुन्हेगारीचं स्वरूप बदललंय. पूर्वी गुन्हेगार पळून जायचे, आता गुन्हेगार हॉस्पिटलमध्ये राहून परफेक्ट मर्डर करण्याचं स्वप्न बघत आहेत. पण त्यांना हे समजत नाही की विज्ञानापुढे आणि कायद्यापुढे गुन्हेगारी प्रत्येक युक्ती अखेर उघडी पडतेच. या घटनेतून एक धडा मिळतो. नात्यात काही गोष्टी अस्वाभाविक वाटत असतील किंवा वागण्यात बदल जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या जवळच्या माणसांच्या आरोग्याकडे आणि त्यांच्या आयुष्यात काय चाललंय याकडे गांभीर्याने लक्ष द्या. आजकाल अनेक गुन्हे अनैतिक संबंधातून प्रेम प्रकारांमधून घडत आहेत. सायबर आणि वैयक्तिक स्तरावर सुरक्षित राहणं काळाची गरज आहे. हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जिथं आपण जीव वाचवायला जातो तिथे अशा प्रकारे औषधांचा गैरवापर होणं हे गंभीर आहे. परंतु इथल्या सुरक्षेवर आणि कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक नियम असायला हवेत हे देखील आपण पाहायला पाहिजे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, पत्नीने पतीच्या सलाईनमध्ये टॉयलेट क्लिनर टाकणे हे निवड राक्षसी कृत्य आहे की यामागे काही मानसिक आजार असू शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की करा. मित्रांनो, विचार करा, जर प्रशांतने त्या रात्री वेळी सतर्कता दाखवली असती तर आज तो जिवंत असता.